नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्हालाही रोज पडणारा प्रश्न आहे की नाही, की आज काय भाजी करू किंवा घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा वेळी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी आज आपण खानदेश स्पेशल खूड मिरचीची भाजी कशी करायची ना ते बघूयात. तर ही आमटी ना बाजरीची भाकरी, ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. त्यासाठी काय करायचं आहे, 2-3 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे. याचे देठ मी तसेच ठेवले आहे, पण यातल्या ज्या बिया आहे ना त्या मी काढून टाकणार आहे. तर इथे कमी तिखटवाली मी मिरची घेतली. तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही मिरची यासाठी घेऊ शकतात. त्यानंतर एक छोटंसं आपण वाटण तयार करणार आहोत. तर खलबत्त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि 4-5 लसण पाकळ्या घ्यायच्या आहे आणि या ठेचून घ्यायच्या आहे. तर या ठेच्यामुळेच या भाजीला चव खूप छान येते. तर याआधीसुद्धा अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होणारी बेसन पिठाची आमटी कशी करायची हे मी आपल्या चॅनलवर दाखवलं आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आता आहे ना, फोडणीसाठी कढईमध्ये 1 छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं. तेल गरम झालं की पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकायचं आणि मंद आचेवर चांगलं खरपूस होईपर्यंत मात्र आपल्याला याला परतवायचं आहे. म्हणजे त्या भाजीला खूप छान खमंगपणा येतो या लसणामुळे. लसणाचा हलकासा रंग बदलला आहे. आता यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या टाकून घेऊयात. ह्यासुद्धा काही सेकंदासाठी परतवायच्या आणि मग थोड्याशा मिरच्या परतवल्यासारख्या दिसल्या की यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 ग्लास इतकं मी यामध्ये पाणी टाकणार आहे. एक व्यक्तीपुरता मी साधारण इथे ही आमटी बनवलेली आहे. तर याआधीसुद्धा आज काय भाजी करू या सिरीजमध्ये अनेक आमटीचे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केले आहेत. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की बघा. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि मंद आचेवर 7-8 मिनिटासाठी चांगली उकळवायची आहे. आमटी चांगली उकळली की सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीबरोबर ही सर्व करायची आहे. त्याआधी तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक